हॅलो, दैनिक इमेजेचं ऑफिस? हो, मी संपादिका सुहास बोलते, बोला. हां 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 नाही नाही नाही, आठवली स्टोरी तुमची. स्टोरी उत्तम आहे तुमची अगदी. डोंट वरी, मी छापते ती. हां, हो, उद्याच्या पेपरमध्ये. ओके, बाय. नमस्कार मॅडम, मी जाब विचारायला आलोय. जॉब जाईल तुमचा इथला. सॉरी, मी विनंती करायला आलेलो आहे मॅडम. बोला, काय काम आहे तुमचं? मी दैनिक एमएचजेचा पत्रकार, हा तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे मला, बोला. म्हणजे मी कोकणचा मोठा प्रतिनिधी, हे पण तुम्हाला माहिती आहे? हो, मग मला पत्रकार म्हणून मान बिन द्याल का नाही? म्हणजे काय करायचं मी तुम्हाला मान द्यायचं म्हणजे? 3 महिन्यापासून मी रोज तुम्हाला गावावरनं बातम्या पाठवतोय. हो. हा, तुम्ही एक तरी बातमी छापलोय का हो पेपरामध्ये? मोरे, तुमची बातमी छापली नाही, त्याला काही कारणं आहेत. म्हणजे पर बातमी पैसे लागतात, हाच कारण आहे ना. म्हणून तुम्ही 3 महिन्यात माझी एक बातमी पण छापली नाही. ओ, मी एक पैसा पण कमवलेला नाही हो मॅडम, काय माहितीये. बरं, पहिलं तुम्ही मला एका बातमीला 300 रुपये द्यायची, बरोबर? मग? नंतर त्याचं 200 केलं, मग डायरेक्ट आलो 75 रुपयावर. आता काय 1.25 रुपयात मी तुम्हाला बातमी देऊ? मोरे, प्रश्न पैशाचा नाहीये, मग त्या लायकीची बातमी हवी ना छापायला. तुम्ही लायकी कोणाची काढता? तुमची काढते, तुमची. माझी लायकी काढू नका मॅडम. बरोबर आहे, ए, तुमची लायकी काढू शकत नाही ना मी, कारण नाहीच आहे तुम्हाला, ती काढणार कुठनं? गप्पा बसा मॅडम, जास्त काय बोलू नका. हा. काय, तुमचं वडील जेव्हा संपादक होतं ना, तेव्हा माझं वडील तुमच्याकडे काम करायचं पत्रकार म्हणून. माहितीये मला. माहितीये म्हणजे आता तुम्ही संपादिका झाल्या, मग? आता मी तुमच्याकडे काम करतो. मग? अहो, केवढी जुनी लव्ह स्टोरी आहे आपली दोघांची. मुळात ही लव्ह स्टोरी नाहीये, मग? फार फार तर घरोबा म्हणू शकाल हा तुम्ही. म्हणजे तुम्ही थुकरट बातम्या पाठवता, त्या मला छापता येणार नाहीयेत, मी त्या बातम्या छापणार नाहीये, कळलं का तुम्हाला? असं काय करता? केवढ्या ज्वलंत बातम्या मी तुमच्याकडे पाठवल्या, एक तरी बातमी छापली होय काय मला सांगा? कुठली ज्वलंत बातमी तुमची? कुठली म्हणजे? पेडणेकरांच्या बोक्याला 7 पिल्लं झाली, ही ज्वलंत बातमी आहे तुमची? ही बातमी छापू मी पेपरमध्ये? आणि मुळात बोक्याला पिल्लं होतात का मोरे? हो मॅडम, खरं म्हणजे ना, मांजरीलाच पिलं झालेली आहे. मग? अहो, पेडणेकरांचा बोका आहे ना, त्याच्यावर सगळ्यांचा डाऊट. तुम्हाला सांगतो, एक दिवस त्यानं संधी साधली, रंग्यात पकडला सगळ्या लोकांनी, माहितीये. मग मी तुम्हाला 2 लाईनी खाली लिहून द्यायला होत्या की त्या दोघांची तुम्ही DNA चाचणी करा, असं लोकांचं मत आहे. काय समजलं? तर काही नाही, तुम्ही छापली बस नाही ती बातमी. अशा कशा बातम्या छापणार मी मोरे? आणि मुलात कसा आहे मॅडम माहितीये काय, तो बोका आहे ना माझ्या ओळखीचा आहे का नाही? बोका तुमच्या ओळखीचा आहे? नाही नाही, तसं नाही. हो, पेडणेकर ओळखीचा आहे. तर पेडणेकराला मी शब्द द्यायला होता की बाबा, मी बोक्याबद्दल एक दिवस तुझी बातमी छापून आणीन. आणि त्या दिवशी नेमकी संधी गावली, म्हणून मी बातमी तुमच्याकडे पाठवली आहे का नाही. ती नेमकी छापली नाही तुम्ही, मी काय करू? मुळात तुमच्या कुठल्याही बातम्या मला ऐकायच्या नाहीयेत, तुम्ही मला काही सांगू हो नका. मॅडम, आणि फोन ऐका, पण करू नका हो, मला. केवढ्या जीव धोक्यात घालून मी बातम्या आणल्या, त्याचं तुम्हाला काहीच नाही. छापा का नाही त्या बातम्या? काय जीव धोक्यात घातलं तुम्ही? म्हणजे? त्या समुद्र किनार तुम्ही उभे राहता, हा, उघडे, एवढी चड्डी घालून, आणि फोटो पाठवता मला, आणि तो फोटो मी छापावा अशी तुमची अपेक्षा आहे का? काय आहे, कोकणचं निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे दाखवायचं म्हणून मी असलं फोटो पाठवतो का नाही? काय अहो, मग समजलं? समुद्र किनारा दाखवायचा आहे, समुद्र दाखवायचा, मग समुद्राचे फोटो पाठवा ना. त्यात उघडे मोरे, एवढी चड्डी घातलेली, आजचे हात, कशाला तो फोटो पाठवता? दुसरा कुठला पाठवला होता फोटो, आणि काय लिहून पाठवलं होतं खालती? की मोरे पावसामध्ये थुईथुई नाचणारे मोरे. अरे, थुईथुई नाचणार असेल तर मोर दाखवा ना, हा बेडूक कशाला हवामध्ये? नाही, काही काही शौकीन लोक आहेत ना, आता असे ही प्रत घेऊन वाचतात का नाही? काही समजले? बरोबर आहे, उघडे मोरे, हाफ पॅन्टी मधले, चड्डीतले, असे बघून पेपरचा खपच वाढणारे, उड्या पडणार आहेत ना लोकांच्या त्याच्यावर. काय बातम्या पाठवतायत? मागं एकदा तुम्हाला सनसनीत बातमी पाठवली, छापली काय मला सांगा? कुठली बातमी? ती लॉजची. सदाबहार लॉजवर म्हणजे छापा पडला, तिथं 2 कपल डिंगडोंग करताना सापडले. छापली बातमी, केवढी सनसनीत बातमी होती ती. डिंगडोंग? हा, मग हा काय शब्द आहे तुमचा? काय शब्द म्हणजे? आणि ही कुठली पत्रकारिता आहे तुमची? हो, कसा आहे, असा हा साधा शब्द लिहिला ना की लोकांना त्याचा लगेच अर्थ कळतो का काही नाही? कोणाला अर्थ कळत नाही हो मोरे, उगाच काहीतरी हो, सांगत असं काय नाही. म्हणता वाय? आता मी तुम्हाला म्हणतो, ओ मॅडम, चला आपण दोघं डिंगडोंग करूया. मोरे, कल्ला का नाही अर्थ तुम्हाला? कल्ला का नाही मला सांगा. असं आहे ना, आता काय आहे, पत्रकारांनी असा सांकेतिक शब्दकोश वापरला ना की त्या भावना लोकांपर्यंत पोहोचतात. काही समजले? पाहिजे तर आपण असं करूया की ती दोघं अटक मटक खेळत होती, हा शब्द चालेल तुम्हाला?
ही बातमी छापली असती तर काय झालं असतं? काय म्हणजे आपला फायदाच फायदा. कसा? हो केवढा पेपरला खप झाला असं माहितीये. हो. ज्या दिवशी त्यांना पकडलं ना त्या दिवशी मी त्या दोघांचे कपलचं ना नंबर घेतलं. हा. हा आणि ज्या दिवशी आपण पेपरमध्ये बातमी छापणार होतो त्या दिवशी मी त्यांना फोन करून सांगणार होतो उद्या सकाळी तुमची पेपरमध्ये बातमी छापून येते फोटो सकट. हे पण याने झालं काय असतं? काय म्हणजे हवं सकाळी उठल्या उठल्या आधी धावत गेलं असतं पेपरच्या स्टॉलवर आणि सगळंच्या सगळं पेपर त्यांनी विकत घेतलं असतं. म्हणजे आपल्या पेपरचा धंदा वाढला असता का नाही मला सांगा. मोरे मला कुठलाही पेपरचा धंदा वाढवायचा नाहीये, तुम्ही प्लीज निघा. अहो ऐका माझं. मला हो, नाही ऐकायचं तुमचं काय. मॅडम मॅडम निघा मॅडम तुम्ही. एक गोष्ट बघता ऐका एक आयडिया सांगतो ती तरी ऐका. बोला म्हणजे ही आयडिया तुम्ही ऐकली ना बघा आपल्या पेपरचा कसा खप होतो बोला पटापट. बोला एकदाच. हे बघा मॅडम मी काय म्हणतो मी तुम्हाला आहे ना अशी गच्च मिठी मारतो. काय? मग ना तुम्ही माझ्यावर ना केस टाका आणि पोडगीचा दावा करा माझ्यावर. टाका केस बिंदास. लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याकडे पोटगी मागते हो डिवोर्सच्या वेळेला. हो आपलं लग्न होणारच आहे अगोदरची केस टाका नंतर डिवोर्स होणारच आहे ना. हो. बरं. आणि मग काय करतो माहितीये मी हा. मी पत्रकार परिषद बोलवतो हा. आणि त्याच्यात सांगतो हा. की माझ्यासारखा शुभ्र चरित्राचा माणूस याच्यावर संशय घेणं फार चुकीचं आहे. शुभ्र चरित्राचा. खरं म्हणजे ह्या बाई मुलत हा सगळा घोटाळा झालेला आहे हा. आणि ह्या बाईने ह्या माणसाला प्रेमात पाडलेला आहे. मी. हा. नंतर काय करूया मॅडम माहिती काय? आपण दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये असं हेडिंग देऊया कुठलं? की काय झालं त्या संध्याकाळी हा. संपादिकेच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं. Correct. पत्रकार आणि संपादिका झालं ही बातमी झाली. Correct. मग तुम्ही काय काय करायचं करायचं? तुम्ही यायचं आणि माझी जाहीर माफी मागायची. तुमची हा. पत्रकार परिषद. हा, आणि तिथं तुम्ही असं सरेंडर व्हायचं नाही सांगायचं. हा. काय आहे म्हणजे प्रभाकर मोरेंची तुकतुकीत कांती त्यांचं राजबिंड रूप बघून मी स्वतः भालले. हो आणि मीच त्यांना अशी गच्च मिठी मारली. मी तुम्हाला. हा. तिसऱ्या दिवशी परत पेपरमध्ये हेडिंग काय? संपादिका आणि पत्रकार हे लग्न करणार. वा 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 वा. पण मोरे माझ्याकडे म्हणजे ना- मग ऐका ना पुढे आणि मग काय आहे माहितीये बघा हा. म्हणजे बातमी पण छापून हा, आली हा. आपल्या दोघांचं लग्न पण होणार Correct. आणि आपल्या पेपरचा खप केवढा जोरात होणार तर बघा. मोरे तुम्हाला एक सांगू माझ्याकडे आणखीन एक मस्त बातमी आहे. नाही काय आहे आपल्याला कन्यारत्न होईल ना त्याची बातमी जेव्हा होईल तेव्हा छापू का ना आधी कशाला ती छापायची. ती बातमी आपण देऊच पण माझ्याकडे ना आणखीन सनसनाटी बातमी आहे. काय सांगता सांगा बघू. एका संपादिकेने एका पत्रकाराचा खून केला. काय सांगता भाई कोण संपादिक आहे कोणती मी. आणि तो पत्रकार तुम्ही मोरे निघा इथनं. ऐका हो, मॅडम, ऐका, निघा ऐका, इथनं. ऐका.